चला टीम सलामीची जोडी पाठवून द्या. मॅच लगेच चालू करूया. चला श्रेया 11 बावडा टीम आता सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवा. गोलंदाज महाराष्ट्र पोलीस बॉलिंग ट्रॅकवरती येतील. मॅचला या ठिकाणी स्टार्ट करणं फार महत्त्वाचं आहे. चला लोणी काळभोर टीम चला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचते. आता मॅचला सुरू करणं ऑन होईल. आणि आता चला श्रेया 11 बावडा टीम चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचते. आता मॅचला स्टार्ट करूया. तर ऑन स्ट्राईकला आहेत विशाल, नॉन स्ट्राईकला शिवम अर्थात शिवा मैदानाच्या आतमध्ये. आणि बॉलिंग ट्रॅकवरती महाराष्ट्र पोलीस पुन्हा एकदा अक्षय उर्फ भाना आता सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून सुपर ओव्हरचा थरार रंगणारा सोहळा श्रीनाथ चषकाच्या निमित्ताने. पहिला बॉल पहिलाच बॉल आहे. ड्राईव्ह करतायत विशाल. या ठिकाणी आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गरजेचं आहे. ते क्षेत्ररक्षण आता वाना यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. डॉट आलाय. पहिलाच बॉल. 2026चा महासंग्राम रंगणारा सोहळा. अक्षय पहिला बॉल डॉट. ऑन स्ट्राईकला विशाल पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा स्लो वन गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र मार्गस्थ केलेला आहे. एक मिळाला. डबलचा प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षण गरजेचं आहे. 2 मिळतील आताच्या बॉलवरती. यस अजून 4 बॉल बाकी आहेत आणि 2 धावा आतापर्यंत मिळाल्या आहेत विशाल यांना. विशाल यांची खेळी जबरदस्त राहिली. पाठीमागच्या मॅचमध्ये सुद्धा त्यांच्यावरची विश्वास आपल्या संघाचा आहे. तो विश्वास आता चालू ठेवणं महत्त्वाचं राहील लोणी काळभोर संघाला. त्यानंतरचा बॉल पुढे आले आणि आताचा बॉल पुन्हा एकदा डॉट आलेला आहे. एष्ट्यांच्या डोक्यावरून मार्गस्थ होत चालला आहे. चेंडू डॉट आलाय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा आल्यात. अजून 3 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. जाऊयात पुन्हा मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. श्रीनाथ चषक 2026चा महासंग्राम बाना आणि या बॉलला जाऊ दिलंय. व्हाईट बॉल. खराब चेंडू आताच या ठिकाणी आपण पाहतोय. व्हाईट बॉल आलेला आहे. धावसंख्या व्हाईट बॉलच्या मदतीने पुढे 3 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. खराब चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. लोणी काळभोर आणि श्रेया 11 बावडा सुपर ओव्हरचा थरार. तमाम प्रेक्षक रसिक आजही या मैदानावरती आपल्याला तमाम पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत आहे. त्यानंतरचा बॉल ओ पिक केलाय. खोलवर टप्प्याचा बॉल. चांगलीच पॉवर वापरली मनगडातली. चेंडूला पिकअप केलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर आलेला आहे आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती धावांचा आकडा आता 9 आहे. 9 धावा धावफलकावरती. अजून 2 बॉल जे आहेत ते उरलेत.
9 रन ऑन द बोर्ड, 9 धावा धावफलकावरती. अजून 2 बॉलचा खेळ इथे उरलाय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा आहे. या बॉलला कट केल्या, पर कटचा लॉंग लेग क्लिअर होत असताना बॉल सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल केला आहे आणि हा बॉल मात्र क्लिअर करावा तर लागणारच आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा आताच्या पुन्हा. 11 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे, 11 धावा धावफलकावरती आहेत. 2 आलेले आहेत, 11 बनतील धावा आता धावफलकावरती. शेवटचा बॉल विशाल. फटका आहे, फसलाय हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक झेल मिस करतील. एक आहे, ती मिळाली आहे. दुसरीसाठी धावचीची संधी. फलंदाज अंदाज नव्हता. दुसरी तर झाली आहे, तिसरीसाठी प्रयत्न. आता तिसरी. यस, आता बाद झालेत. 2 मिळतील आताच्या. टोटल रन्स ऑन द बोर्ड बनले आहेत 13. आता विजयासाठी बनवायच्या त्या 14. 6 चेंडू आणि 14ची गरज. चला, दोनही टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचूयात. एका साईडून आता लोणी काळभोर टीम. चला, लोणी काळभोर टीम, चला मैदानाच्या आतमध्ये लगेच पोहोचा. मॅच चालू करणं फार गरजेचं आहे. चला, बावडा टीम. चला, शैलेश पवार आहे, तर दुसऱ्या साईडला साहिल पवार. आणि आता पवारांचा वार कशा प्रकारे असेल. आता विजयासाठी बनवायच्या 6 चेंडू 14ची आवश्यकता आहे. आणि जोपर्यंत मॅच सुटणार नाही तोपर्यंत सुपर ओव्हरच असेल, याची नोंद घ्या.
त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आदरणीय प्रतीक आबा सोनवणे यांचं दरम्यानच्या काळामध्ये शुभागमन होत आहे. आबा मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर शशिकांतजी चव्हाण आपलं पण मनपूर्वक स्वागत. अवधूत बॉलिंग ट्रॅकवरती येतील. मॅचला या ठिकाणी आपण ऑन करणार आहोत आणि स्टंप सौजन्य सणी आहेत. सणी यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर शुभम धुमाळ पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बानस सौजन्य आहेत त्यांचं धन्यवाद. चला फलंदाज ऑन स्ट्राईकला साहिल तर नॉन स्ट्राईकला शैलेश पवार. आता मॅचला करूयात ऑन. 6 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये पाठीमागच्या डावामध्ये अवधूत यांनी 4च धावा खर्च केल्या होत्या. क्षमता आहे या गोलंदाजाकडे, परंतु आता खेळ कसा असेल अवधूतचा की साहिल पवार. आता पवारांचा पलटवार आणि आता गार करतील का लोणी काळभोर संघाला. साहिल पवार पहिला बॉल आहे समोर खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. ऑफला चेंडू खेळलेला आहे. 1 धाव जी आहे ती मिळते. 5 बॉल. आता मॅच पुन्हा एकदा पलटते. 13 धावांची आवश्यकता. 5 बॉल 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. मॅच मात्र महत्वाची आहे सर्व टीमसाठी आणि दोनही टीमसाठी सुपर ओव्हरचा थरार. 5 बॉल 13 ची गरज. ओहो दांडी 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 पुन्हा ती चुकी आणि फलंदाज हेच बाद होत आहे. शैलेशांची तीच चुकी राहिली. आता बाद झालेला आहे. शैलेश पवार बॅक टू द पवेलियन. 4 बॉल 13 धावांची आवश्यकता आणि आता मैदानाच्या आतमध्ये सुजल पवार येत आहेत. यस शेवटची विकेट आणि आता सुजल आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. चला मॅच स्टार्ट करा. चला मॅचला स्टार्ट करूयात. जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. बॉटल दादा बाहेर घ्या. विशाल सर बॉटल बाहेर घ्या. जाऊयात मॅचच्या दिशेने. सुजल आलेत मैदानाच्या आतमध्ये. ओ या बॉलला जाऊ दिलं जातंय आणि आता मॅचच्या घडामोडी आता इथून पुढे बावडा संघासाठी थोडीशी संकटात मॅच गेलेली आपल्याला पाहायला मिळते. सावरू शकतात. अगदी 3 बॉल 13 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. तेच पाठीमागची मॅच आपण पाहिली जिथे 6 बॉल 13 ची गरज होती. 12 बनवल्या टीमने, परंतु आता 3 बॉल 13 ची गरज. जाऊयात मॅचच्या दिशेने. अवधूत आतापर्यंत 3 बॉलमध्ये 1च धाव खर्च करतायत. कुलडप्पाचा बॉल आहे. चांगला फटका त्याच्या बॉलवरती खेचलेला आहे. आता मॅच आहे ते आता साहिल पवार जे काही करायचंय, जे काही इथून मागे केलंय ते आता सर्वच करून दाखवायचंय. आता मॅच जर पाहिली तर 2 बॉल आणि विजयासाठी 2 षटकारांची आवश्यकता आहे. 2 बॉल 12 धावांची आवश्यकता. जे काही केलं आहे इथून मागे आपल्या गावासाठी तेच करायचं आहे. आता पुन्हा एकदा 2 बॉल 12 ची गरज, परंतु अवधूत पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. कोलडप्पाचा बॉल आहे. चांगला फटका आताच्या बॉलवरती खेचलेला आहे आणि त्याचबरोबर आताचा बॉल डॉट आलाय. 1 चेंडू आणि आता विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. एक चेंडू 12 ची गरज. त्यानंतरचा बॉल. पाठीमागचं जेव्हा षटक होतं तेव्हा 4च धावा खर्च केल्या होत्या. ती क्षमता आहे अवधूतकडे. 1 चेंडू आणि आता पुन्हा साहिल फ्लॅट खेळत आहेत. चेंडू सीमा पार. रणवेतील 4. परंतु जबरदस्त मॅच दोनही संघाने करता प्रेक्षकांना आनंद दिलेला आहे. ना श्रेया 11 बावडा असतील, त्याचबरोबर आमची लोणी काळभोरची टीम असेल,
दोनही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु आता श्रेया 11 बावडा संघाला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागतंय आणि त्यांचा देखील खेळ मात्र जबरदस्त राहिलाय. परंतु आता पुढच्या मॅचच्या घडामोडी LMCC पिसर्वे टीम चला मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या साइडून सासवड संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य लोणी काळभोर यांच्याकडून विशाल काळभोर, सन्माननीय गीताराम भाऊ लांडगे यांच्याकडून खरं तर पारितोषिक विशाल काळभोर यांच्यासाठी 5,001 रुपयाचं कॅश प्राइज.